प्रहारची आणि शेतकरी बर. संघटनेची आहे. त्यामुळे तेजस, आपण मला जर तुम्हाला बघितलं थोडंसं थांबवायचं आहे. भाजपचे विदर्भातले नेते रवी राणा आत्ता आपल्या सोबत आहेत. राणा सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, रवी राणा बोलतो. काय प्रतिक्रिया आहे तुमच्या मोर्चाबद्दल? प्रतिसाद तर मोठा मिळालाय, शेतकरी मोठ्या संख्येने आलेत. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर जे बोलले की बच्चू कडू 2 वेळा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा मंत्री होते, पालकमंत्री होते, 7-8 खाते त्यांच्याकडे होते. नंतर एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते तेव्हाही ते मंत्री होते, पण तेव्हा त्यांनी कधी आवाज उचलला नाही किंवा आमदारांना कापण्याची भाषा किंवा मंत्र्यांच्या घरासमोर धिंगाणा करण्याची भाषा ही कधी वापरली नाही. आणि तेवढे जर बच्चू कडूंचे एवढे सगळे आंदोलन जर तुम्ही पाहिले कधी, तर आजपर्यंत त्यांनी कुठेही त्या आंदोलनामध्ये पूर्ण केले नाही, कुठे कुठे सेटलमेंट केले, कुठे ऍडजस्टमेंट केलं. आणि आताही या आंदोलन याच्यावर हे लक्षात येतं की शेतकऱ्यासाठी कमी आंदोलन आहे, पण स्वतः राजकीय पुनर्वसन कसं झालं पाहिजे, राजकीय कुठे संधी मिळाली पाहिजे, राजकीय कुठे ऍडजस्टमेंट झाला पाहिजे. आता गुवाहाटीला जेव्हा गेले बच्चू कडू तेव्हा काय शेतकऱ्याला विचारून गेले होते का? जेव्हा अनेकदा त्यांनी उद्धव ठाकरे सरकार असताना उद्धव ठाकरे सोबत होते तेव्हा शेतकऱ्याला विचारून गेले होते का? जेव्हा एकनाथ शिंदे सोबत आले तेव्हा शेतकऱ्याला विचारून आले होते का? ते त्यांच्या सोयीनुसार राजकारण करतात. त्यांना जिथं त्यांचा फायदा होईल तसं राजकारण ते करतात. आजचा जो आहे जे त्यांनी आंदोलन केलं आहे त्याच्यातून हे दिसत आहे की सरकारने जेव्हा त्यांना बोलवलं की तुम्ही या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा करू, तिथे न जाता अशा प्रकारचं रस्ता रोक करणे, रस्त्यावर आंदोलन करणे, मला असं वाटतं की त्यांच्या मनामधली जी खतखत आहे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेली आहे की कुठंतरी माझं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे, कुठंतरी मला राजनीतिक कुठंतरी माझं ऍडजस्टमेंट झालं पाहिजे, अशा प्रकारची अनेकदा त्यांनी भूमिका बोलून दाखवली आहे. तर मला वाटतं हे आंदोलन सुद्धा जे आहे कुठेतरी प्रकाश आंबेडकर साहेब जे म्हणतात की सरकार शेतकऱ्याला वापर करून बच्चू कडू स्वतःचा फायदा करून घेईल, आणि जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्याचा आवाज का नाही उचलला, तेव्हा झक मारत होते का ते, हेही बोलले प्रकाश आंबेडकर साहेब. तर मला असं वाटतं ते योग्य आहे. बरं, पण मुद्दा असा आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तर मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि मुख्य मागणी आहे ती संपूर्ण कर्जमाफीची. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. विदर्भातल्याही अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आता या पार्श्वभूमीवर जर ही मागणी पुढे येत असेल तर त्या मागणीबाबत काय? ती मागणी तरी रास्त आहे की नाही? मागणी बिलकुल रास्त आहे, मागणीबद्दल वादच नाही आहे. 31,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या निसर्गाने साथ दिली नाही. निसर्गाने साथ दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, संत्रा पूर्ण पिकं नष्ट झाली. त्यावर 31,500 कोटी रुपये सरकारने मुख्यमंत्र्यांनी दिले. जेव्हा निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली. तर मला असं वाटते ज्या वेळेस सरकारने बनवायच्या आधी सांगितलं होतं की आमची सरकार आल्यावर कर्जमाफी करू, तर कर्जमाफी करतील ना, त्यांनी मना थोडी केला, कर्जमाफी करणार आहे, पण त्याचा वेळ काळ त्याचं सगळं समितीच्या माध्यमातून पूर्ण अहवाल तयार करून कर्जमाफी निश्चित होईल. कर्जमाफी झाली पाहिजे हे माझी मागणी आहे. पण मला असं वाटतं 31,500 कोटी रुपये सरकारने आता दिले, सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ द्या. पहिले शेतकऱ्यांचा सोयाबीनचा जो भाव आहे तो योग्य मिळाला पाहिजे, तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. पण अशा प्रकारे सरकारने बोलल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे चर्चेला न जाणे आणि अशा प्रकारचा अळेतट्टूपणा करून आंदोलन करणे, मला असं वाटतं यातून काहीतरी साध्य करायचं आहे त्यांना. शेतकऱ्यासाठी जर आंदोलन सक्सेस करायचं असलं तर मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्यांना आवाहन केलं की या तुम्ही बसू, चर्चा करू, पण ते फेटाळून नुसतं आंदोलन करायचं आणि काहीतरी आपल्याला त्यातून परिस्थिती मिळवायची किंवा स्वतःला मिळवायचं, अशा प्रकारचं जर धोरण बच्चू कडूचं नेहमीप्रमाणे असेल तर मला असं वाटतं ते योग्य नाही. बरं, चर्चेची दारं बंद व्हायला नकोत ही म्हणणं तुमचंही योग्य आहे. तुमचा आरोप आहे की राजकीय दबाव टाकला जातो, पण आता हा डेडलॉक सोडवायचा कसा? पुढाकार घेणार आहात तुम्ही? बोलाल बच्चू कडूंशी? नाही, बिलकुल नाही. बच्चू कडूशी बोलायची काही गरज नाही आहे. सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहे, आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहे. आज शेतकरी जेव्हा बच्चू कडूचा पराभव झाला, ज्यांनी पराभव केला तो सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. तर शेतकरी कुठेतरी बच्चू कडूच्या कामावर नाराज असेल, बच्चू कडूच्या कामाच्या पद्धतीवर नाराज असेल, शेतकऱ्यांना वारंवार
त्यांचा वापर करून त्यांनी आपली राजकीय पोळ्या शेकल्या. ते शेतकऱ्याला पटलं नाहीये म्हणून एका शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांचा पराभव केला हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही सगळे शेतकरी आहे. मी स्वतः शेतकऱ्यांसाठी 4 वेळा जेलमध्ये गेलो. दिवाळीच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 8 दिवस मी जेलामध्ये राहिलो. त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याचा आवाज नाही उचलला, त्यावेळेस समर्थन दिलं नाही. पण आपल्या कुठंतरी आपलं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे, राजकीय आपल्या पोळ्या शेकल्या गेल्या पाहिजे. यासाठी जर आंदोलन करत असेल तर मला वाटतं ते योग्य नाहीये. खरं मनातनाने आंदोलन केलं पाहिजे, शेवटच्या टोकापर्यंत केलं पाहिजे, तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मागणीमध्ये तथ्य आहे हे तुम्हीही मान्य करताय आणि मुख्यमंत्री सक्षम आहे. हॅलो, ओके, मुख्यमंत्री शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सक्षम आहे. बर, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी बैठकही लावली होती, बैठकीला बोलावलं होतं, पण बच्चू कडू यांनी या बैठकीला जायला नकार दिला, ज्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. त्यामुळे एकीकडे मोठ्या संख्येने जमलेले शेतकरी आहेत आणि दुसरीकडे बैठक जर झाली नाही तर या सगळ्यावर तोडगा काय निघणार हा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष राहील. रवी राणाजी, खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्रशी संवाद साधला त्याबद्दल. ही दृश्य पुन्हा एकदा आपण नागपूरमधली पाहतोय. रवी राणा बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि बच्चू कडू